नमस्कार। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो दौरा होता, तर वास्तविक बघायला गेलं तर सकल हिंदू समाजाने व बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी जो अंबाबाई मंदिरामध्ये जे संवर्धन सुरू आहे, तर त्या संवर्धनाच्या संदर्भात गेले कित्येक दिवस हा विषय गाजत आहे। तर या विषयाच्या संदर्भात आम्ही कलेक्टरांना पण निवेदन दिलेलं आहे। कलेक्टरांना 150 प्रश्नावली आपण सादर केलेले की त्या प्रश्नांची उत्तर संक्षिप्त स्वरूपात त्यांनी द्यावीत। कारण या संवर्धनाच्या संदर्भात अंबाबाई मंदिरात आता पावसाळ्यामध्ये गळती सुरू झालेली आहे। जसं विठ्ठल रखुमाई मंदिराचंही संवर्धन झालं आणि त्या संवर्धनाच्या संदर्भात आता विठ्ठल रखुमाई मंदिर गळत आहे, तर या ठिकाणी अशाच पद्धतीने कामे सुरू आहेत। या ठिकाणी पण सँड ब्लास्टिंग किंवा सँड प्रेशर मशीननं जे मूर्त्यांचं किंवा मंदिराचं संवर्धन केलेलं आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच मूर्त्यांचं नक्षीकाम असेल किंवा मूर्त्यांची झीज झालेली आहे। तर ही झीज पण वास्तविक बघायला गेलं तर पुरातन खात्याच्या नियमानुसार नाही आहे, पुरातन खातं यामध्ये सामील आहे। तर या संदर्भात आपण कलेक्टरांना निवेदन दिलं होतं, त्याचं स्मरणपत्रही दिलं होतं, तरी कलेक्टरांकडून कोणत्याही पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळालेलं नाही। या संदर्भात आपण स्थानिक डिव्हिजन जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्येही कंप्लेंट दिलेली आहे की या संवर्धनाच्या कामामध्ये ज्या त्रुटी गावलेल्या आहेत तर त्या सर्वांवर फौजदारी दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य तो गुन्हा नोंद झाला पाहिजे। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही आपण एक पत्र दिलं होतं कलेक्टरांमार्फत की या सर्व ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत किंवा अंबाबाई मंदिराचं संवर्धन जे सुरू आहे, तर याकडे प्रामुख्याने तुम्ही लक्ष द्यावं आणि आम्हाला तुमच्या दौऱ्याच्या दरम्यान वेळ मिळावी। परंतु काल मुख्यमंत्री आले, त्यांचा दौरा त्या पद्धतीने खासगी पद्धतीने तिने आवरला आणि अंबाबाई मंदिरामध्ये तिने अक्षरशः जाण्याचं पण तिने काम केलं नाही किंवा अक्षम्य दुर्लक्ष केलं। तर मुख्यमंत्री साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्ही या पद्धतीनं दुर्लक्ष का केलं, की अंबाबाई मंदिरामध्ये तुम्ही दरवेळेला येता, अंबाबाई कुठलाही नेता असू दे किंवा कुठलीही व्यक्ती असू दे, ज्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते, कुठलाही त्याचा खासगी दौरा असेल किंवा शासकीय दौरा असेल, तर अंबाबाई मंदिराचं किंवा अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय तो राहत नाही। पण यावेळेला असं काय घडलं की अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी त्यांना जाऊच वाटलं नाही का? इथल्या स्थानिक कुठल्या लोकप्रतिनिधी त्यांना आढळलं की तिथे जाऊ नका, कुठं तर वेगळा दुसरा कुठला तर एक विस्फोट होईल किंवा कुठलं तर त्याला वाचा फुटेल, अशा पद्धतीने जर काही असे दौरे जर काही आवरत असतील, समस्त हिंदू समाज या संदर्भात त्यांचा जाहीर निषेध करते।